मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरून दिला जात नसल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केलेला आहे। एका मंत्र्यांचा ओएसटी लोकांवर दबाव आणत आहे असंही पाटकर म्हणाले। काही मंत्री चित्रपट महामंडळामध्ये ठाण मांडून बसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। जी तुम्ही फॉर्म दिलेला होता भरण्यासाठी तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही, काय नक्की कारण आहेत? नक्की कारण काय मला मला अजूनही कळलं नाही कारण काय, पण मी जेव्हा फोन करून विचारलं 6 वाजता बंद होणं होतं, 4:30 वाजता मला कळलं की बाबा माझा फॉर्म काय नाही, मी ते भरून पाठवलं सगळं। आता मग तुमचा फॉर्म तुम्हाला घाबरतंय कोण आणि तुमचा फॉर्म का कोण सबमिशन होऊन देत नाही? कोण आहेत हे दबाव नाही नाही, मला कोणी काय असं नाव सांगितलं नाही मला कोणी, का मी बघितलं नाही, मी काही ऐकलं नाही आहे, मला काय सांगितलं नाही यांनी केलं म्हणून आम्ही करत नाही असं काय मला कोणी सांगितलं नाही। मला फक्त कळतंय राजकारणाचा दबाव येतोय त्या अनुषंगाने होते, म्हणून मी म्हटलं की राजकारण येत असेल महामंडळात तो खूप वाईट आहे। उलट गेली 4 ते 5 वर्ष महामंडळ बंद होतं। तुमचा मग थेट आक्षेप मेघराज भोसलेंवर? भोसले थेट आक्षेप आहे माझा। मेघराज भोसले काय केलं मला सांग, विचार जाऊन तुम्ही, त्याने सांगा मी हे केलं। 5 वर्ष त्या महामंडळाचं थडगं केलं, थडगं। इतक्या वर्षात गेल्या 55-56 वर्षात कधी प्रशासक आले नव्हते, प्रशासक येऊन बसलेत वर्षभर, तुम्हाला खर्च करू देत नाही, चेकबुक ऑफिसमध्ये जावं लागतं, कामगारांचा पगार द्यायचे। जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई।